श्री स्वामी समर्थ. नमस्कार वृश्चिक राशीच्या जातकांनो, आजचा हा विशेष संदेश तुमच्या जीवनामध्ये एका नवीन पर्वाची सुरुवात ठरू शकतो. कारण पुढील काही काळामध्ये ग्रहांची स्थिती अशी काही संकेत देत आहे की तुमच्या आयुष्यातील अनेक बंद दरवाजे उघडू शकतात. अनेक वर्षांपासून अडकलेली कामे मार्गी लागू शकतात. जे स्वप्न तुम्ही मनामध्ये जपून ठेवले होते ते अचानक पूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल करू शकते. मित्रांनो, ज्योतिषशास्त्रामध्ये काही काळ असे असतात जेव्हा व्यक्तीच्या नशिबाचा संपूर्ण प्रवास बदलण्याची क्षमता ग्रहांमध्ये निर्माण होते. संघर्ष संपून यशाची सुरुवात होते. अपमानाचे दिवस संपून सन्मानाचे दिवस येतात. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे हा काळ वृश्चिक राशीसाठी अशाच एका मोठ्या परिवर्तनाचा संकेत देत आहे. जर तुम्ही अनेक वर्षांपासून आर्थिक अडचणी, कौटुंबिक समस्या, करिअरमधील अडथळे किंवा मानसिक तणाव यांचा सामना करत असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. कारण आज आपण जाणून घेणार आहोत त्या ग्रहयोगाबद्दल जे तुमच्या जीवनाचा इतिहास बदलू शकतात. तसेच शेवटी मी तुम्हाला काही विशेष ज्योतिषीय उपाय देखील सांगणार आहे जे तुमच्या भाग्याची गती आणखीन वेगाने करू शकतात. वृश्चिक राशीचा स्वामी मंगळ ग्रह मानला जातो. मंगळ हा पराक्रम, धैर्य, नेतृत्व आणि संघर्षाचे प्रतीक आहे. त्यामुळे वृश्चिक राशीच्या व्यक्ती जीवनामध्ये कितीही संकटे आले तरी हार मानत नाहीत. मागील काही वर्षांमध्ये अनेक वृश्चिक राशींच्या व्यक्तींनी कठीण परिस्थिती अनुभवली असेल. मेहनत करूनही यश न मिळणे, योग्य वेळी साथ न मिळणे किंवा केलेल्या कामाचे श्रेय दुसऱ्यांना मिळणे अशा घटना घडल्या असतील. परंतु पुढील काही काळामध्ये परिस्थितीमध्ये बदल होण्याचे संकेत दिसत आहेत. ग्रहांची चाल आता तुमच्या मेहनतीला योग्य दिशा देण्याचा प्रयत्न करत आहे. पुढील काळात आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रामध्ये सकारात्मक ऊर्जा वाढू शकते. तुम्ही ज्या कामासाठी खूप दिवसांपासून प्रयत्न करत होतात त्या कामाला यश मिळण्याची शक्यता आहे. काही लोकांना अचानक लाभाचे संकेतही मिळू शकतात. मात्र हा लाभ केवळ पैशाच्या स्वरूपातच असेल असे नाही, तर सन्मान, प्रतिष्ठा आणि प्रभाव यांच्यामध्ये देखील वाढ होऊ शकते. मित्रांनो, प्रत्येक मोठ्या यशामागे एक दीर्घ संघर्ष दडलेला असतो. वृश्चिक राशीच्या व्यक्तींनो, जो संघर्ष केला आहे त्याचे फळ आता मिळण्याची वेळ जवळ येत आहे. ग्रह सांगत आहेत की तुमच्या जीवनात अशी एक संधी येऊ शकते जी तुमच्या संपूर्ण भविष्याची दिशा बदलू शकते. त्यामुळे पुढील काही आठवड्यांमध्ये मिळणाऱ्या प्रत्येक संधीला गांभीर्याने घ्या. कारण छोटासा निर्णय देखील मोठे परिणाम देऊ शकतो. आर्थिक क्षेत्रामध्ये मोठी सुधारणा दिसू शकते. अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे. जुनी गुंतवणूक फायदा देऊ शकते. काही व्यक्तींना नवीन उत्पन्नाचे स्रोतही मिळू शकतात. व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी नवीन करार आणि नवीन ग्राहक लाभदायक ठरू शकतात. नोकरी करणाऱ्या व्यक्तींना वेतनवाढ किंवा नवीन जबाबदारी मिळण्याचेही संकेत आहेत. कुटुंबामध्ये देखील आनंदाचे वातावरण निर्माण होऊ शकते. घरातील तणाव कमी होऊ शकतो. जुने गैरसमज दूर होऊ शकतात. एखादे शुभ कार्य किंवा मंगल प्रसंग घरामध्ये घडण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ व्यक्तींचे आशीर्वाद तुमच्यासाठी विशेष लाभदायक ठरतील. त्यामुळे त्यांच्या सल्ल्यांचा आदर करा. विद्यार्थ्यांसाठी हा काळ विशेष शुभ ठरू शकतो. अभ्यासामध्ये प्रगती होईल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना सकारात्मक परिणामही मिळू शकतात. उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना चांगल्या संधी मिळू शकतात. मेहनत आणि सातत्य यामुळे यश अधिक जवळ येईल. ग्रहांची स्थिती समाजामध्ये तुमची प्रतिष्ठा वाढवू शकते. लोक तुमच्या कामाची दखल घेतील. काही व्यक्तींना नेतृत्वाची संधीही मिळू शकते. तुमचे विचार आणि निर्णय अनेकांसाठी मार्गदर्शक ठरू शकतात. त्यामुळे प्रत्येक पाऊल विचारपूर्वक टाका. प्रेमसंबंध आणि वैवाहिक जीवनामध्ये सकारात्मक बदल घडू शकतात. नात्यांमध्ये विश्वास वाढेल. जोडीदाराचे सहकार्य मिळेल. अविवाहित व्यक्तींना योग्य स्थळ मिळण्याची शक्यता आहे. प्रेमामध्ये प्रामाणिकपणा ठेवणे या काळात विशेष महत्त्वाचे ठरेल. आध्यात्मिक दृष्टिकोनातून देखील हा काळ महत्त्वाचा आहे. ध्यान, जप आणि प्रार्थना यामुळे मानसिक शांती मिळेल. तुमच्या अंतर्मनातील भीती आणि अस्थिरता कमी होईल. ग्रहांची सकारात्मक ऊर्जा अधिक प्रभावीपणे अनुभवता येईल. शिक्षण, व्यवसाय, नोकरी किंवा सामाजिक क्षेत्र यापैकी कोणत्याही क्षेत्रामध्ये मोठे यश मिळू शकते. या काळात तुमच्या ओळखी वाढू शकतात. प्रभावशाली व्यक्तीसोबत संपर्क होऊ शकतो. काही नवीन संबंध तुमच्या प्रगतीमध्ये महत्त्वाची भूमिका बजावू शकतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीशी आदराने बोला. आरोग्याच्या बाबतीत सुधारणा दिसू शकते. मात्र नियमित व्यायाम, संतुलित आहार याकडे लक्ष देणे आवश्यक आहे. मानसिक शांतता टिकवून ठेवणे देखील तितकेच महत्त्वाचे राहील.
दर मंगळवारी हनुमान चालिसाचे पठण करा. ओम क्रां क्रीं क्रों स भौमाय नमः या मंत्राचा 108 वेळा जप करा. संकष्टी चतुर्थीला गणपती बाप्पांना लाल फुले अर्पण करा. गरजूंना अन्नदान करा. मंगळवारी गाईला गूळ आणि पोळी खाऊ घाला. आई वडिलांचा आशीर्वाद नियमित घ्या. ग्रहांची कृपा असली तरी यश मिळवण्यासाठी मेहनत आवश्यक असते. ग्रह तुम्हाला संधी देतात, पण त्या संधीचा लाभ घेणे तुमच्या हातात असते. त्यामुळे आळस आणि भीती दूर ठेवा. आत्मविश्वासाने पुढे चला. वृश्चिक राशीच्या व्यक्तींनो, पुढील काही काळ हा तुमच्या जीवनातील महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो. अनेक वर्षांच्या संघर्षानंतर आता यश, प्रतिष्ठा आणि समाधान तुमच्या आयुष्यात प्रवेश करू शकतात. ग्रह सकारात्मक संदेश देत आहेत. आता फक्त योग्य कृती करण्याची गरज आहे. मित्रांनो, आज आपण वृश्चिक राशीच्या जीवनात पुढील काळात निर्माण होणाऱ्या काही महत्त्वाच्या ज्योतिषीय संकेताविषयी जाणून घेतले. लक्षात ठेवा, ग्रहांची कृपा ही एक संधी असते, हमी नसते. ती आपल्याला योग्य दिशा दाखवते, पण त्या दिशेने चालण्याची जबाबदारी ही आपली असते. यामुळे या काळात मिळणाऱ्या प्रत्येक संधीचे स्वागत करा. जर तुम्ही संघर्षातून गेले असाल, अपयश पाहिले असेल, अनेक वेळा निराश झाले असाल, तरही आशा सोडू नका. कारण अनेकदा जीवनातील सर्वात सुंदर सूर्योदय हा सर्वात अंधाऱ्या रात्रीनंतरच येत असतो. तुमच्या जीवनातील संघर्ष संपत असल्याचे संकेत ग्रह देत आहेत. आता तुमच्या मेहनतीचे फळ मिळवण्याची वेळ जवळ येत आहे. वृश्चिक राशीच्या व्यक्तींनो, स्वतःवर विश्वास ठेवा, परमेश्वरावर श्रद्धा ठेवा, चांगले कर्म करत राहा. कारण येणारा काळ तुमच्या आयुष्यात असे काही घडवू शकतो ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. जर तुम्हाला वाटत असेल महादेव आणि गणपती बाप्पांची कृपा आपल्यावर आहे, तर मनापासून हर हर महादेव आणि गणपती बाप्पा मोरया असे कमेंटमध्ये नक्की लिहा. पुन्हा भेटूया एका नवीन राशी भविष्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, सकारात्मक राहा आणि लक्षात ठेवा, भाग्याची दारे उघडण्यासाठी योग्य वेळ लागते, पण त्या दारातून आत जाण्याचे धैर्य स्वतःमध्येच निर्माण करावे लागते. धन्यवाद. हर हर महादेव, गणपती बाप्पा मोरया. श्री स्वामी समर्थ.